बरं बघा बरं का, श्रीराम आणि आपल्यामधला फरक. पडल्या पडल्या श्रीरामांना झोप लागली. एका मिनिटात राज्य गेलं होतं माणसाचं. म्हणजे सकाळी राज्याभिषेक होणार आणि पहाटे सांगण्यात आलं की तुला वनात जायचंय, पण एका मिनिटात पडल्या पडल्या झोप लागली. आपल्याला शेजारच्याने गाडी घेतली तरी आपल्याला झोप लागत नाही. म्हणजे फरक बघा. त्या माणसाने सगळं काही समर्पणात देऊन टाकलेलं आहे, तरी शांत झोप त्यांना लागली. आणि त्या श्रीरामांना पहारा देण्यासाठी बाहेर लक्ष्मण आणि स्वतः निषादराज गुहक उभे राहिले. आणि त्या दोघांमधला संवाद आता ऐका. निषादराज गुहक रामाकडे बघून लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, अरे कशी असेल रे ती कैकई. तिने या रामाला, इतक्या सात्विक अशा रामाला तिने वनामध्ये पाठवलं, त्याला वनवास भोगायला पाठवलंय. त्यावेळी लक्ष्मण जो चिडला होता, रामाला ज्यावेळी वनवास घोषित केला गेला त्यावेळी लक्ष्मण चिडला होता. वद्यतम वद्यती असं तो म्हणाला होता. वद्यतम वद्यती म्हणजे काय, मी एकतर राजा दशरथांचा वध करतो किंवा त्यांना बंधन करतो, अशी लक्ष्मणाची त्यावेळी अग्रेसिव्ह भूमिका होती. तोच लक्ष्मण रामाच्या सानिध्यात जेव्हा चालायला लागला त्यावेळी त्याची बुद्धीचा विचार बघा. तिथे लक्ष्मणाच्या मनातला शेष जागा झाला. शेष म्हणजे ज्ञान बुद्धी जागी झाली. आणि त्यावेळी लक्ष्मण काय म्हणतोय, लक्ष्मण म्हणतोय की कालपासून मी दादाचं वागणं बघतोय शेष गुहक राजा, आणि या जगामध्ये सुखाचा आणि दुःखाचा कोणीच दाता नसतो हे मला रामाच्या वागण्यातून लक्षात आलंय. तिथे लक्ष्मणाने एक सुंदरसा श्लोक सांगितलेला आहे. तो श्लोक आहे, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती कुबुद्धी रेषा. की आपलं जे काही सुख दुःख आहे याला आपण म्हणतो की माझ्या सुखासाठी आपण स्वतःला जबाबदार धरतो, परंतु दुःखासाठी आपण मात्र दुसऱ्यावरती बोट ठेवत असतो. ते कोणीतरी म्हटलेलं नाही का की माणूस स्वतःच्या चुकांसाठी वकील असतो आणि दुसऱ्याच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो. परंतु लक्ष्मण काय म्हणतो इथे की दादाच्या वागण्यातून मी हे शिकलोय की आपल्या सुखादुखासाठी कोणीच जबाबदार नाहीये, आपण स्वतः जबाबदार आहोत. आपल्या प्रारब्धामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मी भोगतो आहे असं रामदादाचं म्हणणं आहे, आणि ते सुद्धा मी आता जमतो आहे, म्हणजे समजून घेतो आहे किंवा मी ते बघतो आहे, माझ्या आचरणात आणतो आहे. आणि धर्म म्हणजे प्रारब्धाने जे काही सांगितलेलं आहे, दिलेलं आहे त्यांच्या नशिबामध्ये, त्यावरती फक्त आत्ता माझ्या हातात जे आहे ते मी करणं, एवढंच रामांचं उत्तर आहे. म्हणजे बघा, गीता सांगितली गेली रामांच्या नंतरच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये. परंतु कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे कोण जगून दाखवतायत आपल्याला? प्रभू श्रीराम. ही कर्म करत राहत आहे. विचार नाहीये की माझं राज्य गेलंय, काहीच नाही. जे आहे, जे सांगितलंय ते आत्ता या क्षणी मी करतोय, हे प्रभू श्रीराम आपल्याला शिकवतात.